नमस्कार. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण काल तयार केलेल्या चकलीच्या भाजणीपासून खमंग खुसखुशीत काटेरी अशी चकली तयार करणार आहोत. रेसिपीला सुरुवात करूया. कालच्या भागामध्ये आपण 1 किलोची चकलीची भाजणी भाजली होती. त्याचं हे मी पीठ दळून आणलेलं आहे. या पिठाच्या अगदी मस्त अशा खुसखुशीत चकल्या तयार होतात. अगदी सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत मी भरपूर साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत. तुम्हाला ही चकली जवळून दाखवते. बघा किती मस्त काटेरी आणि सुबक अशी ही तयार झालेली आहे. तुम्हाला आवाज ऐकवते. व्हिडिओतल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमची देखील चकली अशीच होईल. आता आपण चकली तयार करायला घेऊया. साधारणपणे अर्धा किलो पिठाची मी इथं चकली तयार करणार आहे. आता माझ्याकडे जो हा बाऊल आहे हे 3 बाऊल भरल्यानंतर मग हे पीठ अर्धा किलो होतं. हे माझं मेजरमेंट आहे. पण तुमच्याकडे कोणती वाटी किंवा कप आहे तर त्याच्यानुसार तुम्ही याचं मोजमाप करू शकता. आता काही वेळा काय होतं, आमटीची जी वाटी असते त्याच्या 5 वाट्या भरल्यानंतर अर्धा किलो पीठ मोजलं जातं. त्यामुळं परफेक्ट प्रमाण मोजणं गरजेचं आहे. कारण चकली करत असताना परफेक्ट मेजरमेंट अगदी गरजेचे आहे. तरच आपली चकली खुसखुशीत आणि मस्त तयार होते एकसारखी. आता इथं मी 3 वाट्या गच्च भरून हे पीठ घेतलेलं आहे आणि याचं जर वजन केलं तर 500 ग्रॅम इतकं हे भरलेलं आहे. आता आपलं पीठ मोजून तयार झालेलं आहे. आता लगेच बाजूला आपण गॅस चालू करून घेतला आणि कढई गरम करायला ठेवलेली आहे. ज्या बाऊलनी मी पीठ मोजलं होतं त्याच बाऊलनी प्रत्येक बाऊल मी पाऊण कप इतका भरलेला आहे. म्हणजे आपल्याला 1 कप पिठासाठी 1 कप पाणी घ्यायचं नाही तर पाऊण कप पाणी घ्यायचं आहे. तर मी 3 वेळा इथं पाऊण कप हा कप भरलेला आहे. तर हे प्रमाण तुम्ही नक्की लक्षात घ्या. कारण आपल्याला इथं जी उकड काढायची आहे ती मोदकाच्या उकडीसारखी काढायची नाही आहे मऊसूद. आपल्याला थोडीशी घट्ट अशी उकड काढायची आहे. त्यामुळं आपण प्रत्येक एका वाटीसाठी पाऊण वाटी पाणी घ्यायचं आहे. आता पाणी थोडंसं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं, पाव चमचा हळद आणि साधारणपणे 3 कप पिठासाठी मी इथं 2.5 चमचे लाल मिरची पावडर घातलेली आहे. बॅडगीचं तिखट आहे त्यामुळे ते जास्त लाल दिसत आहे. त्यानंतर आपण हिंग घालून घेतला. साधारणपणे 1 चमचाभर ओवा असा हातावरती क्रश करून घातलेला आहे. आता प्रत्येक एका वाटीसाठी 1 चमचा तीळ या प्रमाणानुसार 3 चमचे मी इथं तीळ घालून घेतलेले आहेत. आता या पाण्याला छान खळखळून उकळी आली की लगेचच आपण त्याच्यामध्ये मोहन घालून घ्यायचं आहे. प्रत्येक एका वाटीसाठी आपण इथं 1 चमचा इतकंच मोहन घेतलेलं आहे तेलाचं. तुम्ही इथं तेलाऐवजी लोणीसुद्धा घालू शकता. त्यानंतर या पाण्याला छान उकळी आली की लगेचच आपण ही जी भाजणी आहे ती या पाण्यामध्ये घालून घ्यायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि या स्टेजवरती पटकन आपण गॅस बंद करून घ्यायचा आहे. आता पीठ एकसारखं व्यवस्थित हलक्या हाताने मिक्स करून झाल्यानंतर ही भाजणी आपण 15 मिनिट झाकून ठेवली होती. आता झाकण उघडून हे जे पीठ आहे ते एका परातीमध्ये घ्यायचं आहे. कदाचित तुम्हाला हे पीठ फार कोरडं वाटेल पण ते अजिबात कोरडं नाही आहे. जसं जसं आपण याला दाबू तसं तसं हे पीठ बघा ओलसर आहे. त्यामुळे ही भाजणी परफेक्ट झालेली आहे. त्याला छान वाफ आलेली आहे. आता आपण याला छान मळून घेणं गरजेचं आहे. चकलीचं पीठ अतिशय व्यवस्थित पद्धतीने मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळत असताना तुम्हाला कुठं हे जास्त कोरडं वाटलं तर तुम्ही पाण्याचा हात लावून देखील हे पीठ मळू शकता. पीठ मळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, पीठ आपल्याला गरम असताना किंवा थोडंसं कोमटसर असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पीठ चांगलं मळलं गेलं तरच आपली चकली सोऱ्यातून व्यवस्थित बाहेर येते. पीठ मळत असताना पीठ जास्त कोरडं झालं तर जेव्हा आपण सोऱ्यातून चकली पाडतो तेव्हा चकलीचे तुकडे पडण्याची शक्यता असते. आणि जर हे पीठ फार पातळसर झालं तर चकली सोऱ्यातून बाहेर येताना त्या चकलीला काटे पडत नाहीत. त्यामुळं अशा पद्धतीने अगदी मऊसूत हे पीठ आपण भाकरीला कसं दाबून दाबून हे पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पीठ छान मळून घेतलेलं आहे. तुम्ही इथं बघा छान रोल करून घेतलेलं आहे. आता चकल्या करण्यासाठी मी ते एका ताटाला मागच्या बाजूला असं तेल छान लावून घेतलं. नंतर घेतलेला गोळा परत एकदा व्यवस्थित असा मऊसूत मळून घेतला आणि त्याचा असा रोल करून घेतलेला आहे. तुम्ही बघा अजिबात कुठं क्रॅक गेलेला नाही. लगेचच आपण चकलीच्या सोऱ्याला आतल्या बाजूनी पूर्ण व्यवस्थित तेल ग्रीस करून घ्यायचं आहे आणि चकलीची जी ताटली आहे, जी खरखरीत बाजू आहे ताटलीची, ती बाहेरच्या बाजूला ठेवायची आहे. आता हे पीठ भरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायची, हे पीठ एकदम जास्त असं दाबून दाबून भरून घ्यायचं आहे. कुठंही हवा राहता कामा नये. कारण की जर त्यामध्ये हवा राहिली तर चकल्या करत असताना त्या चकल्या तुटण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे इतकं दाबून घेतलेलं आहे की जेव्हा मी सोऱ्या लावला तेव्हा चकलीच्या साच्यातून चकली बाहेर यायला लागलेली आहे.
आता आपण चकल्या पाडून घेऊया। इथे मी 2 चकल्या आधी करताना व्हिडिओ ऑफ होता। आता ही चकली पाडत असताना आपण सुरुवातीचं जे टोक आहे त्याचं राऊंड करून घ्यायचं आणि लगेचच आपण जवळ ही चकली पाडून घ्यायची आहे। आता इथे बघा सोऱ्यातून चकली अगदी सहजरित्या पडत आहे, त्यामुळे आपलं जे पीठ आहे ते व्यवस्थित मळलं गेलं आहे असं समजावं, कारण चकली करत असताना ते कुठंही तुटत नाहीये। अगदी मस्त व्यवस्थित काटेरी ही चकली तयार होते, तुम्हाला इथं दिसतच असेल। तर अशाच पद्धतीने आपण एकसारख्या गोलाकार आकाराच्या ह्या चकल्या करून घ्यायच्या आहे। सुरुवातीचं टोक आणि शेवटचं टोक व्यवस्थित दाबून घ्यायचं, जेणेकरून आपण चकल्या तेलात तळत असताना त्या सुटत नाहीत। त्याच्या ज्या कडा असतात त्या जर सुटल्या तर तेलामध्ये चकली आपली पूर्णपणे पसरली जाते, त्यामुळे शेवटचं टोक आणि सुरुवातीचं टोक नेहमी दाबून घ्यावं। अशाच पद्धतीने आपण सुरुवातीला 5 ते 6 चकल्या करून मग ह्या चकल्या तळायला घेणार आहोत। एकाच वेळेस जर तुम्ही करताना दोघी जणी असाल तर तुम्ही एक तयार करून दुसरी तळू शकता, पण जर तुम्ही चकली करत असताना एकट्याच असाल तर सुरुवातीला 5-6 चकल्या करून मग आपण ह्या तळून घ्यायच्या आहेत। एकदम चकल्या फार करून ठेवायच्या नाहीत, कारण जर अशा करून ठेवल्या तर चकल्या जर जास्त वाळल्या गेल्या तर आपण तेलामध्ये सोडल्यानंतर ह्या चकल्या कडक होण्याची शक्यता असते। चकली पाडत असताना अगदी एकसारखे वेडे आपल्याला घ्यायचे आहे, म्हणजे त्या चकल्या सुबक एकसारख्या छान दिसतात दिसायला। आणि त्याचबरोबर चकली करत असताना वेडे जवळ घ्यायचे आहेत, जर त्या वेड्यांमध्ये गॅप पडला तरी देखील आपल्या चकल्या छान दिसत नाहीत। तर आता साधारणपणे 5 ते 6 चकल्या तयार करून घेतलेल्या आहेत। तेल कडकडीत गरम झालेलं आहे। अगदी एक छोटासा गोळा या तेलामध्ये घालून बघितला आणि जर तो पटकन वर आला की कडकडीत तेल गरम झालेलं आहे असं समजायचं आहे। आपल्याला असंच हे गरम तेल हवं आहे। आता या तेलात मावतील इतक्याच आपल्याला चकल्या सोडून घ्यायच्या आहेत। इथं मी या तेलामध्ये 4 चकल्या सोडून घेतलेल्या आहेत। यापेक्षा जास्त जर चकल्या घातल्या तर चकली तेलामध्ये विस्कटली जाण्याची शक्यता असते, आणि जर तेल जास्त असेल आणि जर चकल्या कमी घातल्या तर चकली तळत असताना चकली तेलकट होण्याची शक्यता असते। त्यामुळं परफेक्ट तेलामध्ये परफेक्ट प्रमाणात चकली घालणं देखील खूप गरजेचं आहे। सुरुवातीला अजिबात चकली उलटपुलट करायची नाही। सुरुवातीला खालची बाजू व्यवस्थित कडक झाल्यानंतर मगच आपल्याला ही चकली पलटून घ्यायची आहे। तुम्ही इथं बघा चकली टाकल्यानंतर भरपूर सारा फेस येत होता आणि हळूहळू हा फेस कमी व्हायला सुरुवात झाली, याचाच अर्थ ही चकली आपली व्यवस्थित तळली गेलेली आहे। ज्यावेळेस तेलाचे बुडबुडे येणं पूर्णपणे बंद होतं त्यावेळेस आपली चकली परफेक्ट तळली आहे असं समजावं। सुरुवातीला चकली तेलामध्ये घालत असताना गॅस मोठा होता, नंतर जेव्हा आपली चकली खालच्या बाजूनी कडक व्हायला सुरुवात झाली त्यानंतर थोडासा मीडियम फ्लेमवरती ही चकली आपण दोन्ही बाजूनी व्यवस्थित कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे। आपल्या साधारणपणे झाऱ्याला थोडासा कडकपणा चकलीचा जाणवल्यानंतर ही चकली तळणं आपल्याला बंद करायचं आहे। बघा इथं पूर्ण चकलीचा बुडबुडे किंवा जो फेस आहे तो पूर्ण कमी झाल्यानंतर आपण ही चकली व्यवस्थित तेलातून छान निथळून घेतलेली आहे। या रंगावरती आपल्याला चकली काढून घ्यायची आहे, कारण ही चकली तळल्यानंतर आपण जेव्हा बाहेर ठेवतो त्यानंतर त्याचा थोडासा आणखीन रंग डार्क व्हायला सुरुवात होतो। म्हणजेच काय होतं की चकलीची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालूच असते, त्यामुळे ती पुन्हा थोडीशी गडद रंगावरती येते। आता इथं बघा दुसरी पण बॅच आपण अशाच पद्धतीने टाकून घेतलेली आहे। सुरुवातीला चकली टाकल्यानंतर भरपूर फेस होतो तेलामध्ये किंवा बुडबुडे होतात, आणि त्यानंतर हळूहळू जशी आपली चकली तळली जाते तसं आपल्याला लक्षात येतं हे बुडबुडे कमी होऊ लागतात आणि ज्या आपल्या चकल्या आहेत त्या थोड्याशा तेलामध्ये तरंगून येतात। याचाच अर्थ आपल्या चकल्या व्यवस्थित तळल्या गेलेल्या आहेत। आता ही चकली आपल्याला कुठपर्यंत तळायची आहे, जोपर्यंत बुडबुडे पूर्णपणे शांत होत नाहीत तोपर्यंत आपल्याला ही चकली तळून घ्यायची आहे। कारण की फक्त थोडासा हलका रंग बदलल्यानंतर जर तुम्ही चकली तेलातून बाहेर काढाल तर सुरुवातीला ती खुसखुशीत लागेल, पण नंतर ती चकली मऊ पडायला सुरुवात होते। तर तसं होऊ नये यासाठी चकली पूर्णपणे परफेक्ट तळणं देखील गरजेचं आहे। पूर्णपणे त्याचे बुडबुडे कमी झाले की चकलीतलं तेल व्यवस्थित निथळून काढावं आणि ह्या चकल्या बाहेरच्या बाजूला काढून घ्याव्यात। शिवाय आणि त्याचबरोबर जर तेलाचे बुडबुडे कमी झाल्यानंतर देखील तुम्ही चकली तळून घेतली तर चकली अतिशय कडक होण्याची शक्यता असते, त्यामुळे परफेक्ट टायमिंगमध्ये ह्या चकल्या काढून घ्याव्यात। आपल्या सगळ्या चकल्या तळून तयार झालेल्या आहेत, मस्त खुसखुशीत अशा। आपली आजची रेसिपी आणि रेसिपीच्या सगळ्या टिप्स जर तुम्हाला आवडल्या असतील तर रेसिपीला नक्की लाईक शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि असेच व्हिडिओ पाहत राहा। धन्यवाद।